कोचाई बोरमाळ गावात कोचाई मसनगाव जुनारवार पाडा ही जमीन मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेमध्ये संपादित झाली आहे। या महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू झाले असून साधारण 100 ते 120 मीटर रुंद असलेला महामार्ग जात आहे। परंतु सदर वडीलपार्जित जमीन आदिवासी लोकांच्या कब्जात असून त्याचा मोबदला न देता जमिनींचे सपाटीकरण सुरू केले आहे। येथील आदिवासी लोक ही जागा गेल्या 2-3 पिढ्यांपासून कसत आहेत। झाडे तोडून भात पेरणींचं नुकसान करून सपाटीकरणचं काम चालू केलं असून स्थानिक आदिवासी लोक जाणार कुठे? त्यांना स्वतःचं घर बांधायला जागा राहिली नाही, त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी जागा राहिली नाही। कसेल त्याची जमीन असा कायदा निघाला होता, परंतु इथे शासनाने निर्णय चुकीचा घेतल्यामुळे जागेचा मोबदला जमीन कसणाऱ्याला न देता जमीन मालकाला म्हणजे ज्याच्या नावावर 7/12 आहे त्यांना देण्यात आला आहे। माझं नाव रुपजी केशा कोल्हा, मी राहायला कोचाई जुन्यावर पाडा, तालुका तलासरी, जिल्हा पालघर। आज मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेमध्ये अशी परिस्थिती आहे की आम्ही आदिवासी जमीनदार आहोत किंवा मालक आहोत, तरीही आम्हाला या एक्सप्रेसवेने कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता किंवा कुठल्याही प्रकारचा पैसा न देता आमच्या जमिनी जबरदस्तीने बळजबरीने घेतले जातात आणि 7/12 धारकाला पैसे दिला आणि आम्हाला पैसा न दिला तरीही या आणि काही स्पोर्टला काही जागेवाला 1 रुपया न देता म्हणजे तो जागा मालकाला पण नाही दिला किंवा कब्जेदाराला पण पैसा नाही द्यायचे, तरी पण या ठिकाणी JCB बुलडोजर वगैरे आणून आणि पोलीस बंदोबस्त घेऊन आम्हाला जो बोलणार आहे त्याला तू लोकांना भडकवतं म्हणून सांगतात। तर आमची जी आदिवासी विभागामध्ये कोणी दुसऱ्यांशी बोलायला घाबरतात आणि बोलता येत नाही, त्यामुळे ते बोलत नाही। परंतु त्यांचं दुखणंच आहे किंवा त्यांचे जे दुःख आहे हे सरकार पण समजून घेत नाही। सगळ्यांना माहीत आहे की या ठिकाणची जी जमिनी आहेत ही अदलाबदली झालेल्या आहेत किंवा जे स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा इंग्रजांना या देशातून आपल्या लोकांनी हाकलून लावलं त्यावेळेस त्या इंग्रजांनी सांगितलं, ब्राह्मण किंवा पारशी या लोकांनी सांगितलं की ज्यांची जमीन आहे त्यांना परत द्यावी। परंतु सरकारी कर्मचारी जाग्यावर ऑफिसमध्ये किंवा खुर्चीवर बसून, तलाठी असेल या सर्कल असेल त्या लोकांनी खुर्चीवर बसून सर्वे केलेत किंवा ही 7/12 तुमच्या नावाने आहे आणि जाग्यावर प्रत्यक्षात जाग्यावर न येता ते सर्वे झालेलं आहे। म्हणून 7/12 चुकीचं घडवलं गेलेलं आहे। म्हणून आम्हाला आमचे जे आई आणि बाबा होते ह्यांना, आमच्या आजींना पण पारशांनी कोर्टात नेलेलं, म्हणजे पारशांच्या कोठडीत नेलेलं आणि आमचे आजोबा धारा भरत होते आणि मी स्वतः धारा भरलेले, धाराचे पावतेसुद्धा आहेत आमच्याकडे। तरीही आता आमचा जवळजवळ 8-10 एकरची जमिनीचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये 8-10 सर्वे नंबर आहेत, त्यामध्ये फक्त 1 आणि 2 सर्वे नंबर आमच्या नावाने आहेत, बाकीचे सर्वे नंबर दुसऱ्यांच्या नावाने निघाले। त्यामुळे ज्यांचा 7/12 निघाला त्यांनी पैसे खाल्लेत, आम्हाला पैसे त्यांनी दिलं नाही। कोचाई बोरमाळ वगैरे जे जमिनी आहेत ह्या जमिनी आता जवळ 200-300 वर्षापासून ते कसतात। आता ज्या पारशाने कागदावरून जमीन घेतली तो इथे थांबला नाही, कागदावर येऊन परदेशीत गेला तो परत आलेला नाही। पण जो कोण जमीन लावतो हे तलाठी आहे, मामलेदार आहे, एवढ्या 300 वर्षात काहीच नाही केलं। त्याच्यामध्ये 70 दावे वगैरे करायला पाहिजे, ते काहीच केलं नाही आणि ह्यामुळे आज यांना न्याय मिळत नाही। म्हणजे कोणीही यायचं ना, हुसकवून लावायचं आणि सावकाराला पेमेंट करायचं ना, जे कुळ आहेत त्यांना जमिनीचा मोबदला द्यायचाच नाही, असं सरकारचं धोरण आहे। जागा आखी कंबर बांधून वेट करून जागा सोडवून अशी करून दोषी डवराने बांधून आंदोळ करून वाटणे पारशा दोपणे अर्धी पारशा आधोसने दुमाडे डवरे तशी करून आता आम्ही जमिनीवर जमिनीतच आम्ही राहिलेले आहे ना, तर आम्ही कत राहते, आम्ही कत जाऊ जगू, आमची तर आमच्या घराचे ना पैसे, आमच्या घराचे ना पैसे, आमच्या जागाचे ना पैसे, आम्ही कत जाऊ जगू ते हम ते दिजाते आम्ही तुम्ही येते हम ते आखो निर्याण कर्या वगैरे आम्ही येमतेच नाही, आम्ही पडवून देमतेच नाही, ते जागा मग आमची जागा मिळणार पाहिजे।
जसे बे नाही ना काय काही पोलीस ना का काही ना पाहिजेत आम्ही काय आता आम्ही जो पोलीस घेता तुम्ही आम्ही जो पोलीस आमची जागा घेता तुम्ही कसं आमचं कसं आम्ही जागेवरच आहे ना, तर आम्हाला तर पैसे तर दिलेच नाही, तर आम्ही जागा कशाला देणार, आम्ही देणारच नाही ना. काय आमचे जे पैसे भेटणार तेच जागा देणार आम्ही, त्या बगर देणार आमची बाईल पोर आम्ही कुठं जाणार, आमचे 2-3 पोरे आहेत, आम्हाला जागा घर बांधायला हा जागा मिळत आम्ही कुठं जाणार. काही एक दिवस मॅडम सांगा का दिले पैसे, आम्हाला किती दिले पैसेच नाही दिले ना. आम्हाला एवढी जागा आहे, एवढी जागा कुठं भेटणार. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी प्राप्त कार्यालय डहाणू यांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांचा पाठपुरवठा झाला नाही. त्यामुळे इथले स्थानिक लोक सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात आहे. आदिवासी लोकांना न्याय कोण देणार, त्यांच्या गंभीर समस्यांकडे कुणी पाहणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. विकासाच्या नावाने आदिवासी जनतेला त्रास देण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी.